नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील एका बारमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना। जखमी तुषार वानखेडे, जे SK बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात, त्यांनी रात्री उशिरा बार बंद झाल्यामुळे काही युवकांना बसून दारू पिण्यास नकार दिला। याच कारणावरून वाद निर्माण झाला। आरोपींनी आपल्या इतर मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावलं आणि काही क्षणातच 8 ते 10 जणांचा जमाव बारमध्ये घुसला। या जमावातील एका युवकाने थेट काउंटरवरील काचेची बाटली उचलून मॅनेजरच्या डोक्यावर वारंवार प्रहार केलेत। या हल्ल्यात तुषार वानखेडे गंभीर जखमी झालेत। याचवेळी बार मालकाचा मुलगा गीतांशु कारांगडे तसेच मॅनेजर राजेश जयस्वाल आणि उत्तम सनेश्वर यांनाही बेदम मारहाण करण्यात आली। हल्लेखोरांनी बारमधील 15 ते 20 दारूच्या बाटल्या आणि काचेच्या खिडक्या फोडत सुमारे 60,000 रुपयांचं नुकसान केलंय। या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान जखमीने दिलेल्या बयानानुसार आरोपींनी संगनमत करून जीवघेणा हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आणखी गंभीर कलमांची भर घालण्यात आली। हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या त्यांना बीट मार्शल यांना फोन केला आणि स्टॉपला सुद्धा फोन केला, 112 वर सुद्धा फोन केला। तर माझ्या अगोदर हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा स्टॉप त्या ठिकाणी पोहोचलेला होता। हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा स्टॉप पोहोचला आणि आम्हाला हुडकेश्वर पोलीस स्टेशननी मदत केली, चांगलं सहकार्य केलं। सतर्कतेने हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला आणि आम्हाला मदत केली, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि अजूनही आरोपी त्यांनी काही पकडलेले आहे, काही पकडायचे आहे, सातत्याने आम्हाला मदत करीत आहे। घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सर्व आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतलं। या प्रकरणात एकूण 7 आरोपी आणि एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दिनांक 16/4/2026 रोजी रात्री 12 वाजताची ही घटना आहे। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये SK बार नावाचं बार आहे। त्या बारमध्ये काही लोकांनी उलटी आणि दारूच्या देण्याच्या कारणावरून काही वाद झालेला होता। त्या वादावरून आपल्या इथे 306/26 कलम 118(1), 333, 189(2) आणि इतर कलमे याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान आपल्याला आणखी बार मालकांनी आणि जे जखमी होते त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे आणि तपासामध्ये जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने या लोकांनी त्यांना मारहाण केली होती असं निष्पन्न झाल्यावरून आपण आरोपी पुढील प्रमाणे अटक केलेले आहे। सध्या आरोपी क्रमांक ऋषिकेश अजय मंडपे, वय 25 वर्ष, वंश अनिल शंभरकर, वय 21 वर्ष, अक्षय अनिल मेश्राम, वय 22 वर्ष, सुमित राजेश वाघमारे, वय 22 वर्ष, ऋषभ सोनवणे 23 वर्ष, यश दहीकर 22 वर्ष, सुधांशु टेंभरे 24 वर्ष आणि एक विधी संघर्ष बालक हे सर्व राहणार हुडकेश्वर यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि तपास सध्या चालू आहे। याच्यामध्ये एका यांनी जो यश दहीकर आहे यांनी दारू पिताना उलटी वगैरे केलेली होती, त्यावरून यांचा वाद झालेला होता। त्यानंतर थोड्या वेळाने हे लोक तिथे घेऊन गेलेले होते आणि यावरूनच खरा हा वाद चिघळण्यात आलेला होता आणि त्यांच्या फिर्यादीवरून पण आपण यांच्यावर क्रॉस गुन्हा दाखल केलेला आहे। असं त्या समोरच्या ज्या पार्टीकडनं क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे। आपण तपासात ते उघड करू।